तुमच्यासारखीच गडबडमध्ये सकाळच्या कामाला सुरुवात झाली आणि दूध बॅगच विसरले कुठं ठेवली होती. नंतर आठवलं की फ्रीजमध्ये आहे. मग काय घेतलं दूध आणि गरम करायला ठेवलं. तसंच लगेच बाजूला चहासुद्धा ठेवला, म्हणजे कसं चहा घेऊन कामाला सुरुवात करता येईल. तसे सकाळची अर्धी कामं माझी झोपेतच होत असतात, कारण की झोपच होत नाही. दिवसभर आपलं काम करा आणि सकाळी मुलासाठी त्याच्या टिफिनसाठी सकाळी लवकर उठा. आणि मग गॅलरीत गेले चहा ठेवून. म्हटलं चला झाडांना बघून येऊया. आणि सकाळी असं झाडांना बघायला, फुलं बघायला खूप भारी वाटतं. तिथंच गवती चहासुद्धा होता, गवती चहासुद्धा घेऊन आले आणि चहामध्ये टाकला. म्हटलं चला आज मस्त स्पेशल चहा करू आपण आपल्यासाठी. असंसुद्धा आपण आपल्यासाठी काहीच फारसा वेळ देत नाही, सगळा वेळ आपल्या बहुतांश कामामध्येच जातो. तुमचं पण तसंच असेल. मग काय पटकन चहा होतोय तोपर्यंत म्हटलं पीठ पण मळून घेऊ, म्हणजे कसं चहा पिऊपर्यंत पीठ मुरतं आणि पोळ्यासुद्धा छान मऊ येतात. मग म्हटलं चला पटपट आता कामाला करू सुरुवात. आणि कामाला सुरुवात केल्यानंतर टाईम कुठं जातो हे सुद्धा कळत नाही. पटपट टाईम जातो. टिफिन करायचा होता, मुलाचं दिलं होतं आवरून. आणि मग म्हटलं चला आता थोडा वेळ निवांत बसून थोडंसं चहा पिऊ आणि मग आपण भाजी वगैरे पुढचं काही करू. कारण की चहा पिल्याशिवाय माझी दिवसाची सुरुवात होत नाही आणि माझी झोपसुद्धा जात नाही. मग पहिले मी चहा घेते आणि मग बाकीचे कामं करत असते. मस्त गॅलरीमध्ये गेली होती मी चहा प्यायला. मस्त कवळं ऊन पडलेलं होतं आणि सकाळचा हा गारवा मस्त छान वाटतं. असंही खूप गरम व्हायला लागलं आहे हल्ली. आणि सकाळचा जो गारवा असतो मस्त छान फ्रेश वाटतं. आणि झाडांना बघत बघत की झाडांमध्ये नवीन काही चेंजेस होतात ते बघत बघत मस्त चहा घेतला. आणि मग आठवलं चला बाबा कामाला जायचं आहे, नवऱ्याला पटकन डब्बा बनवा. आणि मग लगेच मी आज चटणी बनवली होती टमाट्याची. लगेच मी भाजीला फोडणी दिली, म्हणजे चटणी बनवायला टाकली. आणि म्हटलं चला लगेच आता पोळ्यासुद्धा करून घेऊ. तसं या कामामध्ये वेळ कसा जातो आणि या कामामध्ये कुठं टाईम निघून जातो कळतही नाही. यामध्ये आपल्याला स्वतःलासुद्धा टाईम देता येत नाही. पटकन म्हटलं पोळ्या करून घेऊ. एकदा डब्बा तयार झाला ना की मग अर्धं काम झाल्यासारखं वाटतं. आणि मग बाकीचं सगळं आवरून झाडझूड करून मी लगेच भांडे घासून घेतले. म्हटलं आपण नाही घासले तर कोणीच नाही घासणार, कारण की आपल्या इथं कोण आहे दुसऱ्याचे की हे कामं करेल. मग पटकन म्हटलं भांडे घासून घेऊ. आणि या कामामध्ये टाईम कसा निघून जातो कळतही नाही. मला तर ह्याच कामांचं टेन्शन असतं की भांडे कधी होणार, हे काम राहिलं, ते काम राहिलं, करा करा करा. अशातच माझा दिवस जातो आणि काही ना काही चालूच असतं. आणि आता उन्हाळा लागल्यामुळे दुपार झाल्यानंतर काम करायला सुद्धा कंटाळा येतो. म्हणून असं वाटतं की सकाळी लवकर आवरलं की छान. मग म्हटलं चला भांडे झाले तर थोडंसं आता पाणी भरून ठेवू थंड, कारण की फिल्टरमधलं पाणी प्यायलासुद्धा आता तहानच होत नाही पूर्ण. म्हणून मग म्हटलं चला मस्त जार होता, जार धुवून वगैरे घेतला आणि लगेच पाणी भरून ठेवलं, म्हणजे दुपारी जेवण करताना छान थंडगार पाणी पिऊ. कारण की आता ऊन खूपच वाढलेलं आहे. आणि असा माझा पहिलाच हा व्हिडिओ आहे माझा. फर्स्ट टाईम मी ट्राय केला, माहीत नाही कसा आहे कसा नाही. थोडंफार चुकलं असेल काय असेल तर सॉरी. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. बाय. भेटूया पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.